रत्नागिरीच्या चिपळूणमधील भिले गावात त्रयोदशीच्या होळीनंतर पौर्णिमेचा होम पेटवला। त्याआधी होमाभोवती महादेव काळेश्वरी भानोबाच्या पालखीसह प्रदक्षिणा मारण्यात आल्या। होळीकोत्सवात मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित रत्नागिरीच्या खेडमध्ये होम पेटवल्यानंतर शहरातून मठ काढण्यात आला। इडापिडा टळण्यासाठी ही अंत्ययात्रा काढण्याची परंपरा आहे। यावेळी भक्तांनी पाथरजाई देवीला प्रार्थना करून होमामध्ये प्रतिकात्मक प्रेताचं दहन केलं। वर्ध्यात गुरुदेव सेवा मंडळाने धुलीवंदनाच्या निमित्ताने प्रभात फेरी काढली। मागील 31 वर्षापासून ही अभिनव परंपरा जपली जाते। गुरुदेव विचारांचा जागर करत ही फेरी काढण्यात आली। भजनी मंडळासह अनेक दिंड्याही यामध्ये सहभागी झाल्या होत्या। पर्यावरण पूरक होळीचा संदेश या फेरीतून देण्यात आला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नागपुरातील कोराडीमधील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी बावनकुळेंना गुलाल लावत होळीच्या शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपत मतभेद दूर करून पुढील काळ आनंदात साजरा करूया अशी भावना यावेळी बावनकुळेंनी व्यक्त केली। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाली या त्यांच्या मूळ गावी शिमगोत्सवाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी ढोल ताशा वाजवण्याचा आनंद घेतला। त्यांच्यासोबत कोकणातला शिमगा पाहण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे सुद्धा आले। वर्ध्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून लोकजागर आणि स्मशान होलिकोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। भूतभाषा आणि देवभाषा यावर प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा यांचं व्याख्यान स्मशानात पार पडलं। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनिसकडून मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे। आमदार अमोल मिटकर यांनी अकोल्यातील निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण असलेल्या साहित्याची होळी केली। राम गणेश गडकरींनी लिहिलेल्या नाटकांमधील आक्षेपार्ह विधान असलेले भागाचं दहन यावेळी करण्यात आलं। अकोल्याच्या राणी सतीधाम परिसरात होलिका दहनावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यंदा सलग सुट्ट्यांमुळे सर्वत्र होळीला उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। शहरात विविध ठिकाणी सुमारे 50 होळींचं दहन करण्यात आलं। गोंदियाच्या हनुमान मंदिरात रंगांची उधळण करत मोठ्या उत्साहात रंगपंचमीला सुरुवात झाली। होळीची गाणी गात भक्तिमय वातावरणात भाविकांनी होळी साजरी केली। होलिका दहनानंतर रंगपंचमीत रंग उधळताना नागरिक मात्र आनंद लुटताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले। कोल्हापुरात छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांच्या प्रतिमेचं होळीत दहन करण्यात आलं। कोरटकर यांच्या विरोधातील संताप कोल्हापूरकरांनी होळीतून व्यक्त केलाय। कोल्हापुरात अनेक ठिकाणी होळीचं दहन करण्यात आलं। सगळीकडे होळीचा उत्साह दिसत होता। अमरावतीचं आराध्य दैवत असलेल्या अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात 15 फूट उंच अशा होळीचं दहन करण्यात आलंय। या होळीला 200 वर्षाची परंपरा आहे। दरम्यान दर्शनासाठी अमरावतीकर भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। महिनाभरापूर्वीच या ठिकाणी नारळाची होळी रचण्यात आली होती। या ठिकाणी महिनाभर मनोभावे महिलांनी पूजा केली। कोकणात शिमगोत्सवाला जल्लोषात साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतांचं स्वागत करण्यात आलंय। तसेच पाली भेट सोहळे संकासूर गोमूच्या नृत्याबरोबरच फिरत्या खेळांनी उत्सवाला रंग चढलाय। कोकणात शिमगोत्सवाची धूम सगळीकडेच पाहायला मिळते। त्यातच चिपळूणच्या सावर्डे गावात होळीचा अनोखा खेळ खेळला गेलाय। होळीत अर्धवट जळलेली लाकडं ग्रामदेवताच्या नावाने बोंबा मारत एकमेकांवर फेकण्याची अनोखी प्रथा आहे। याला होलातोहम म्हटलं जातं। हा खेळ पाहण्यासाठी विविध गावातून शेकडो लोक या ठिकाणी आले होते। अमरावतीच्या दिव्यांग बांधवांनी इको फ्रेंडली होळी साजरी केली। पाण्याचे जलस्रोत कमी होत असल्याने पाण्याचे महत्त्व समजत कोरड्या रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा केला। दिव्यांग बांधवांचा रंगोत्सव साजरा करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर यांनी अंध विद्यालयात इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन केलं। होळी आणि धुलीवंदनासाठी मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।
तब्बल 11,000 जणांचा फौज फाटा तैनात केलाय. मुंबईकरांच्या या सणाला कुठेही गालबोट लागू नये तसेच अनुचित घटना घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर रखडलेल्या कामाचा निषेध होळीतून करण्यात आलाय. जनआक्रोश समितीने होळी करत तीव्र आंदोलन केलं. पळसपे ते लांजा दरम्यान जवळपास 23 ठिकाणी रखडलेल्या कामाचा निषेध या आंदोलनातून आंदोलकांनी व्यक्त केलाय. यावेळी देवदेवतांना गाऱ्हाणही घालण्यात आलं.